रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्यापासून ऑपरेशन टायगरला सुरुवात होणार असल्याचं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले। त्याचबरोबर 2 ते 3 महिन्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे लोक शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील असंही त्यांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात होते आणि मी उद्या जात असल्यामुळे ते उद्या आपल्याला त्याची म्हणजे आपल्याला असं वाटतं की उद्या सुरू होणार आहे। पण ऑलरेडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 8-10 दिवस उदाहरणार्थ लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे तिथल्या उपजिल्हा प्रमुखांनी प्रवेश केलाय, तिथल्या तालुका प्रमुखांनी प्रवेश केलाय। मी जे जबाबदारीने सांगितलं की 10 माजी आमदार प्रवेश करणार आहेत, उभाटाचे उमेदवार लढलेले प्रवेश करणार आहेत, त्याच्यातले 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील। काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील। काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील। आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील, परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही।